हंपीचं हंपीचं जे काही शेअर करायचं होतं ते सगळं शेअर करून झालेलं आहे. आता त्याच्यानंतर म्हटलं आता काय शेअर केलं पाहिजे. तर पहिलं तर असं काही ठरवलेलं नाही आहे की हेच सांगायचं तेच सांगायचं आहे, असं काहीच ठरवलेलं नाही आहे. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत करायचं, शेअर करायचं जे काही शेअर करावं असं वाटतंय ते. आता पहिले तर मी असंच बोलणार होते, पण म्हटलं कोणी समोर नाही आहे आणि तुम्ही असंच नुसतं बोलणार तर ते काही बरोबर वाटत नाही. त्यामुळे आता मी माझं ड्रॉवर नाही, ड्रॉवर ऑर्गनाईज करत होती आणि ड्रॉवर ऑर्गनाईज करता करता मी आता बोलेल काहीतरी. मोस्टली माझा जो स्कुबा डायव्हिंग जी मी केली होती 1 वर्ष आधी, त्याचा जो एक्सपिरियन्स होता तो मी इथे शेअर करणार आहे. तर 1 वर्षापूर्वी जसे ह्या जानेवारीमध्ये मी हंपीला गेली होती, तशी मी 1 वर्षापूर्वी कोकणातच्या ट्रीपला गेली होती आणि ते सुद्धा माझ्या ऑफिसच्या कलिगसोबत होती. ती सुद्धा गर्ल्स ओनलीच ट्रीप होती. आणि तेव्हा कोकणात जाण्याचं जे मेन कारण होतं ते म्हणजे होतं की स्कुबा डायव्हिंग करणं. मी इंस्टाग्रामला, यूट्यूबला खूप स्कुबा डायव्हिंगचे व्हिडिओ बघितले होते आणि माझं मेन ते होतं की तिथे जायचं म्हणजे स्कुबा डायव्हिंग करायची तिथे खूप साऱ्या वॉटर ॲक्टिव्हिटीज असतात. त्याच्यामध्ये स्कुबा डायव्हिंग हे माझं मेन अट्रॅक्शन होतं. आणि आता मी याचा पसारा बाहेर काढलेला आहे, पसारा नाही दाखवते पण मी माझं ड्रॉवर साफ नाही करत आहे, ऑर्गनाईज करते आहे. तर ह्याच्यामध्ये असं होतं, पहिले तर यूट्यूब चॅनेल काय म्हणतात ते ओपन करण्याचं पर्पज काय, मी हंपीला जायच्या आधीच ठरवलं होतं की त्याचा मी ब्लॉग करणार आहे, कारण मजा करायची होती. ब्लॉग करणार, सगळं रेकॉर्ड करणार आणि यूट्यूबला पोस्ट करणार. ते मी केलं. त्याच्यानंतर म्हटलं आता व्ह्यूज पण आले, ओव्हरऑल प्रत्येक व्हिडिओला 100च्या वर व्ह्यूज आहेत आणि त्याच्यानंतर शॉर्ट्स टाकलेले त्याला पण आहेत. पर्पज काही असं काही खास नाही आहे, म्हणजे जस्ट आली इच्छा करायचं पोस्ट. तर आत्ताही त्याच्यानंतर म्हटलं आता काय करणार नेक्स्ट, हंपीचं झालं आता, हंपीच तर आयुष्यभर नाही पोस्ट करू शकत. तर म्हटलं की मी जे काही शेअर करू असं वाटतं. आत्ता मला वाटलं की स्कुबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स जो होता तो शेअर केला पाहिजे. तर तुम्ही आता स्कुबा डायव्हिंगचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर आम्ही गेलेलो कुठे, तारकर्लीला जायचा आमचा प्लॅन होता. पण तारकर्ली जे आहे ते तिथे त्यावेळेस आमचं नेहमी असं असतं की आम्ही खूप ऐन वेळी बुकिंग्स वगैरे करतो तर ते काही भेटत नाही. मग त्याच्यामुळे आम्ही तारकर्लीच्या ऐवजी त्याच्या जो अलीकडे आहे वायरी बीच, त्या वायरी बीचलाच आम्ही गेलो होतो आणि वायरी बीचच्या इथेच राहिलो. स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण वायरी बीचलाच केल्या आम्ही. आमचं स्कुबा डायव्हिंग पण मला वाटतं वायरी बीचच्या इथेच झालं. तर स्कुबा डायव्हिंग म्हणजे जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा माझं मेन पर्पज जे होतं कोकणात जाण्याचं ते म्हणजे स्कुबा डायव्हिंग होतं. तर जेव्हा मी तिथे गेली तर तेव्हा असं होतं की 5 जणींचा आमचा ग्रुप होता. तेव्हा पण 5च मुली होत्या. तर मी त्यांच्यामध्ये सिनियर, म्हणजे त्या मुलींची सिनियर. तर म्हटलं आणि जोश की मी जाणार. त्यामुळे म्हटलं नाही, सगळ्यात पहिले तर मीच जाणार, कारण बाकीच्या मुली पण घाबरत होत्या. कारण बाकीच्या लोकांना मी जेव्हा ॲक्टिव्हिटीज करताना बघितलं तर त्या पण थोड्या घाबरल्या. तर म्हटलं मी जाते पहिली. आणि मी जे आहे मी कधी तलावात गेली नाही आहे, कधी नदीत गेली नाही आहे, कधी समुद्र तर खूप लांबची गोष्ट आहे, दुरून बघितलेलं समुद्र. आता मुंबईला राहतो म्हटलं समुद्र बघणारच, पण मी कधी गेली नव्हती पाण्यामध्ये, मला पोहताही येत नाही. पण मी म्हटलं चला ठीक आहे, कायच असेल एवढं. आणि तुम्हाला सपोर्ट लावलेला असतो, ऑक्सिजन लावलेला असतो, त्यामुळे कायच त्याच्यामध्ये पूर्ण माणूस गाईड तुमच्यासोबत असतो. तर एवढं काही म्हटलं कायच असेल. तुम्ही गेली, सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथे पोटाला असा बेल्ट बांधतात, लोखंडाचा बेल्ट. तो खूप हेवी असतो, खूप हेवी. म्हणजे मी स्ट्रॉंग आहे तरी तो बेल्ट मला खूप जड वाटत होता. त्याच्यानंतर एक काळ्या रंगाची बॅग असते तुमच्या पाठीमागे, ती पण लावतात. आणि ती लावल्यानंतर तर तुमचं वेटच तुम्हाला समजत नाही. ती एकदा काळी बॅग लावली ना का त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं वजनच फील होत नाही, म्हणजे तुम्ही 0 होऊन जाता.
तर ते पूर्ण ती बॅग आणि तो बेल्ट, जो लोखंडाचा बेल्ट आहे, त्याने पूर्ण तुम्हाला शून्य करून टाकतात. तुम्ही तुमच्या स्वतःलाच फील होत नाही. आणि त्याच्यानंतर आता फर्स्ट टाइम पाण्यात जाणार म्हटलं, भीती तर वाटणारच. मग मी गेली आणि तुम्हाला असं ऑक्सिजनचा मास्क लावतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला तोंडाने श्वास घ्यायचा असतो, नाकाने श्वास घ्यायचा नसतो. आणि मला तेव्हा फर्स्ट टाइम कळलं की आपण नाकाने श्वास घेणं ह्या गोष्टीला एवढे युजफुल झालेलो असतो की आपल्याला तोंडाने श्वास घ्यायची सवय नसते. आणि त्याच्यामध्ये अनकम्फर्टेबल काय असतं की तुम्हाला पहिलं तर तुमचं वजन फील होत नाही, तुम्ही पूर्ण अडकून जाता. त्यामुळे तुम्ही काय म्हणतात ते महसूसच होत नाही त्याच्यामुळे. आणि नाकाने श्वास घ्यायची सवय असते, तोंडाने श्वास घ्यायची सवय नाही. त्यामुळे जसं तुम्ही तोंडाने श्वास घ्यायला लागतं तर ते तुम्हाला जमत पण नसतं, म्हणजे तुम्हाला पूर्ण बंदिस्त करून टाकतात. त्यामुळे खूप अनकम्फर्टेबल होतं तोंडाने श्वास घ्यायला. मी तर पहिले नेलं, मी जी एकदम झाशीची राणी म्हणून गेली होती, मी पहिले करणार आणि नंतर बाकीच्या मुली करतील वगैरे. तर जसं मला पाण्यात नेलं, आणि तुम्हाला मोस्टली पोहताना कसं असतं की आपली ही साईड वरती असते आणि ही जी फ्रंट साईड आहे ती पाण्यात असं आपण बघतो, पण तिथे थोडं पुढे नेताना कसं नेतात की तुमचं फेस सनला फेसिंग असतो, सूर्याला फेसिंग असतो आणि असतो. तर पहिली तर गोष्ट तुम्ही वरती बघत असता, तोंडाने श्वास घेता, तर ते एवढं सगळं अनकम्फर्टेबल असतं की मी फर्स्ट टाईम गेली, तोंडाने श्वास घ्यायला मला जमत नव्हतं. मी त्यांना म्हटलं मला न्या परत बोटीवर, कारण मला नाही जमत आहे हे तोंडाने श्वास घ्यायला आणि मला खूप भीती वाटते. तर मी पहिले तर 2-3 वेळा मागे चालली, म्हटलं मला नको आहे, मला एक तर खूप भीती वाटते, म्हणजे श्वास कमी पडतो माणसाला, घाबरल्यामुळे श्वास कमी पडतो. तर हे असं होतं की याच्यामध्ये असं असतं की तुम्हाला श्वासच पुरत नव्हता, तोंडाने श्वास घ्यायला जमत नव्हता. त्यात मी घाबरलेली, सगळं असं झालं. त्यांना म्हटलं मला हे नाही करायचं आहे, कारण मला खूप भीती वाटते आहे. म्हणजे असं वाटत होतं की जर मला श्वास कमी पडला तर ते मास्क काढेपर्यंत पण मला धीर होईल की नाही, इतकी मला भीती वाटत होती. तर मी त्यांना म्हटलं मला नाही करायचं आहे, बाकीच्या मुलींना करायचं असेल तर करू द्या. जे मी खूप झाशीची राणी बनून गेलेली सपशेल तोंडावर पडली होती. पण नंतर ते म्हटले की ते जे गाईड होते ते म्हटले की तू काय सतत तिथे येणार नाही आहेस, हा एक तुला लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे, तू आज आले म्हणून तू करणार आहे, उद्या परत कधी करशील कधी नाही तुला तरी माहिती आहे का. म्हटलं ते सगळे ठीक आहे, पण मला खूप भीती वाटते, मला समजत नाही आहे की श्वास जर कमी पडला तर कमीत कमी पुन्हा बोटीत येईपर्यंत पण मला धीर निघेल की नाही. ते म्हटले की बघ तुला करायचं आहे की नाही. म्हटलं मग ठीक आहे करते एकदा. तर ते म्हटले की आम्ही तुझ्या सोबतच आहे, असं थोडीच आहे की आम्ही तुला पूर्ण सोडून दिलेले, गाईड 24 तास तुझ्यासोबत, 24 तास नाही, जेवढा वेळ अर्धा तासाची असते वाटतं ती 45 मिनिट्स की अर्धा तासाचंच तो हे असतं. तर म्हटलं ठीक आहे. तर नंतर म्हटलं की मला थोडं शांत होऊ द्या, कारण मी खूप घाबरलेली आहे, मला थोडं शांत होऊ द्या. तर मी शांत झाली. पहिले तर तुम्ही तोंडाने श्वास घ्यायला शिका, कारण आपण ह्या गोष्टीला अजिबात यूज टू नसतो. त्यामुळे तोंडाने श्वास घ्यायला शिकायचं. मी म्हटलं मला कम्फर्टेबल होऊ द्या. पहिले तर मी कम्फर्टेबल झाली आणि नॉर्मली आपण नाकाने श्वास घेताना एकदम खूप नॉर्मल, आपण आता पण ब्रिथिंग चालू आहे पण आपल्याला समजत नाही, पण जेव्हा तोंडाने श्वास घेतो तेव्हा खूप जोरात घ्यावा लागतो श्वास, मोठा श्वास घ्यावा लागतो आणि तो फील होतो. इतका मोठा श्वास घेतल्यानंतर तेव्हा जाऊन तुमचं ब्रेन आणि हे सगळं शांत होतं, स्थिर होते, तुमची पूर्ण जी सिस्टम आहे ती स्थिर होते. तसे ते मला म्हटले की तू मोठा श्वास घे. तसं मोठा श्वास घेतला आणि भीती तर पूर्ण गेली नव्हती, पण मोठा श्वास घेतल्यानंतर थोडी स्थिर झाली, शिकली पहिले तोंडाने श्वास घ्यायला. त्याच्यानंतर जेव्हा मग त्यांनी मला पाण्यात दिलं, म्हटलं बघ मी तुझ्यासोबत, त्याचे घाबरायची काही गरज नाही, तुला काही झालं तरी लगेच तू ते, आणि हा त्याच्यामध्ये साईन असतात मोस्टली. मला वाटतं आता मी जिथपर्यंत मला आठवतं आहे तिथपर्यंत आपण असं कधी करतो, असं साईनचा अर्थ की सगळं ठीक आहे छान आहे, पण ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये स्कुबा डायव्हिंगमध्ये धोका आहे आणि हे म्हणजे छान, हे असं साईन करायचं म्हणजे तुम्ही ठीक आहे सगळं पाण्यात गेल्यानंतर हे ठीक आणि हा धोका असं असतं. तर त्यांनी मला नेलं आणि पहिली ती गोष्ट माणसाने स्थिर झालं पाहिजे, जे मी झाली. मोठा श्वास घ्यायचा आणि नंतर मी मनाशीच म्हटलं की होऊन काय होणार आहे, आपल्याला काही दुखापत तर होणार नाही, कारण काय झालं तरी हे आपल्यासोबतच आहे आणि आहे
मला अजून पण आठवतं की जेव्हा मी पाण्यात चालली होती, असं पण जातो ना खाली, उभं नेतात खाली, तर मी असं असताना पूर्ण समोर समुद्र आणि एवढ्या नजरेने मी बघत होती. म्हटलं माधुरी शांत हो, काही होणार नाहीये आणि बघ, एक्सपिरियन्स हा एकदाच भेटणार आहे, परत कधी करशील कधी नाही माहीत नाही स्कूबा डायव्हिंग. तर मी गेली आणि त्याच्यानंतर शांत झाल्यानंतर मोठ्याने श्वास घेणं. पाण्यात जाताना तुम्हाला तोंडाने श्वास घेताना तो ऑफकोर्स ऑक्सिजन सिलेंडर लावलेला असतो, मोठा श्वास घ्यावा लागतो. मग मोठा श्वास घेतला आणि मग पूर्ण सिस्टम स्थिर झाली, ब्रेन शांत झाला आणि मग खाली गेल्यानंतर पूर्ण निसर्ग पाहिला मी, जे समुद्रात होतं ते, जे समुद्राच्या खालची सुंदरता असते ती सगळी बघितली आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. तर ह्याच्यामध्ये ज्या 2 गोष्टी मला मेन वाटल्या ते म्हणजे की ही गोष्ट खूप आपण आता कधी असं पण डेली लाईफमध्ये कधी तोंडाने सर्दी वगैरे झाली तोंडाने श्वास घेतो, पण कसं असतं की जेव्हा परमनंटली थोड्या वेळासाठी का होईना, जेव्हा पूर्ण तोंडाने श्वास घ्यायची वेळ येते ना, आपण ह्या गोष्टीला यूज टू नसतो, तर ते तोंडाने श्वास घेणं हे आपल्यासाठी खूप नवीन गोष्ट आहे. आपण अजिबात ह्या गोष्टीला यूज टू नाही आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे की माणूस घाबरलं की पूर्ण गोंधळतो, पूर्ण माणूस डाऊन होऊन जातो, गळून जातो. पण तेच तुम्हाला तुमची स्वतःची समजूत काढणं गरजेचं असतं की शांत हो. कारण मी पण खूप पॅनिक झालेली जेव्हा मी गेली पाण्यामध्ये, कारण मी कधीच पाण्याच्या कोणत्या गोष्टीत गेली नाही आहे, ना मला पोहता येतं. मी त्यामुळे जेव्हा गेली मी पूर्ण घाबरून गेली, कारण तुमच्या आसपास पूर्ण पाणी आहे आणि तुम्हाला असं, मला अजून पण आठवतं की तुमची ही जी फ्रंट साईड आहे ती अप असते, सनला फेसिंग असते. मी पूर्ण घाबरलेली आणि मी म्हटलं मला नाही करायचं आहे. पण अशा वेळी की नंतर मी स्वतःची समजूत काढली की शांत हो, काही होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला असं समजवलं की पॅनिक होण्यापेक्षा नीट श्वास घ्या. जसं तुम्ही नीट श्वास घ्यायला लागता तशी तुमची पूर्ण सिस्टम अंडर कंट्रोल येते आणि मग ते तेवढं काय म्हणतात त्याला, ते तेवढं नाही वाटत, भीती नाही वाटत. तर तसंच मी जसं मोठ्याने श्वास घ्यायला सुरू केला, माझी सिस्टम, जसं मला वाटतं मे बी ह्याच्या मागे काही सायन्स पण असेल की जसं तुमच्या शरीराला ऑक्सिजन मिळत नाही तर तुम्ही पॅनिक व्हायला लागता, पण जसं तुमचं ब्रीथिंग प्रॉपरली राहते, जसं तुम्ही प्रॉपरली ब्रीथ करायला लागतात, तुमचे सगळे अवयव अंडर कंट्रोल येतात, शांत होतात आणि तुमचं ब्रेन प्रॉपरली वर्क करायला लागतो. जसं जोपर्यंत तुमचा श्वास सगळीकडे व्यवस्थित पोहोचत नाही तुम्ही पॅनिक होता आणि सगळं उलटंपालटं व्हायला. पण जसं तुम्ही प्रॉपरली ब्रीथ करता गोष्टी सगळ्या स्मूथ होतात. जशी मी खाली गेली त्याच्यानंतर मी एकदम नॉर्मल होती. जशी मी आधी पॅनिक सिच्युएशनमध्ये की मला नाही करायचं आहे, मला श्वास घ्यायला जमत नाही आहे, मला भीती वाटते आहे, ते सगळं निघून गेलं. जशी मी प्रॉपरली ब्रीथ करायला लागली, सिस्टम अंडर कंट्रोल आली, पाण्यानंतर मला काहीच वाटलं नाही. ते गार्ड त्यांच्याकडे तर बघितलं पण नाही मी की आहेत की नाही आहेत माझ्यासोबत, ते मागे असतं त्यामुळे आपल्याला काही दिसत नाही आपल्यासोबत आहेत की नाही. पण जे होतं त्याच्यानंतर जेव्हा खाली गेली तेव्हा एकदम शांत, काहीच वाटलं नाही की मी कधी स्विमिंग नाही केले, काय नाही केलं आहे, पण प्रॉपर मी सगळं व्यवस्थित बघितलं आणि छान वाटलं. आणि त्याच्यामध्ये स्कूबा डायव्हिंगमध्ये दुसरी गोष्ट असते ती म्हणजे की जसं तुम्ही काय म्हणतात ते जसं तुम्ही आणखी पाण्यात खोल जाता तुमच्या कानावर प्रेशर व्हायला लागतं. तर कोणाला प्रत्येकाचं वेगळं असेल, कोणाला जास्त होत असेल कोणाला कमी, तर त्याच्यामुळे तुमच्या कानावर प्रेशर येतं खूप. जसं जास्त खोल जायला लागणार तसं कानावर प्रेशर येतं. तर ते पण त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही तुमचं नाक दाबायचं, नाक दाबलं की कान तुमचं प्रेशर रिलीज करतो. तर हे सगळं असतं आणि छान एक्सपिरियन्स होता. जो माझ्याकडे अजूनही माझा तो व्हिडिओ आहे स्कूबा डायव्हिंगचा, तो पण मी शेअर करेलच याच्यासोबतच, तर तो पण तुम्ही बघा. त्यामुळे मी ह्या स्कूबा डायव्हिंगच्या एक्सपिरियन्समधून 2 गोष्टी शिकली. एक म्हणजे की श्वास जर व्यवस्थित पुरला नाही तर म्हणजे पूर्ण शरीराला ब्रीथिंग जर बरोबर केली नाही तर तुम्ही पॅनिक सिच्युएशनमध्ये जाता आणि पूर्ण तुमचं काय म्हणतात ते विचार करण्याची जी बुद्धी असते ती सगळं उलटापालटा विचार करावा लागते. त्यामुळे तुमचं ब्रीथिंग प्रॉपरली असणं खूप गरजेचं आहे. जसं प्रॉपरली ब्रीथिंग होणार तुमचा मेंदू शांत होणार आणि तुम्ही प्रॉपरली विचार करणार आणि घाबरणार नाही. ही गोष्ट मी त्या स्कूबा डायव्हिंगमधून शिकली आहे.
आणि दुसरी गोष्ट पण मी काय शेअर करणार होती, अचानक विसरली मी. हीच गोष्ट होती की मी जी स्कुबा डायव्हिंग एक्सपिरियन्स म्हणून शिकली आणि मी तो व्हिडिओसुद्धा जोडते ह्याच्यासोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि मी माझा ड्रॉवर ऑर्गनाईज करून झाल्यानंतर त्याचा पण एक फोटो किंवा व्हिडिओ त्याच्यामध्ये ॲड करेल. तोपर्यंत बाय.